बाहेरच लावलं. कीर्तन ऐकलं आणि कालचं प्रवचन ऐकलं. काल लावला त्याला तर बरं मला मी शेवटी दिसलं. हा? नाही नाही लोकांचे फोन त्याला जाता मला येतं ना प्रवचन का का 2 दिवस नाही दोन दिवस नव्हते. पुढचे दिवस हरे राम 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 हरे हरे. दोन लाईट लावून दे ना. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव अतिथि देव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणाकरण्डं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शने. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
नमः पार्वतीपतये हर हर महादेव. जन्मेजयानं वैशंपायनांना ज्यावेळेला सांगितलं की भगवंताचं अनन्य भावानं केलेलं भजन हे भक्तांना प्रसन्नता आणणारं विधान आहे, हे जन्मेजयाला समजलं. त्या भगवंताच्या भजनाच्या आनंदानं संसारातल्या सगळ्या वासना दग्ध होऊन जातात. मोठा शब्द वापरलाय महाभारतात. जळतात असं नाही, दग्ध होऊन जातात. वासनेचे बीज तव राम नामे उपज आवडे. याच्याकरता भजन झालं पाहिजे, आपलं मन लागत नाही. ते 10 बंबे इतके गाईत म्हणायचे की बस ते हळूवार म्हटले पाहिजे. त्याच्यात तल्लीन झाला पाहिजे मनुष्य. एकदा एक भागवतकाराची रेल्वेमध्ये गाठ झाली. आता तो माझ्यापेक्षा हुशार कथाकार होता. मला म्हणे तुमचं नाव काय? मी म्हटलं हा मनुष्य आपल्यापेक्षा हुशार आहे, या देहाला दादा जोशी लोक म्हणतात. एवढं जाऊन लागलं. तो एकदम चरकला. नाही तर माणूस सुरुवातीला एकदम असं सांगतो आपलं स्वतःचं नाव. मी त्याला या देहाला, त्याने मला सांगितलं मी कथाकार आहे. मी काही स्वतः सांगितलं. म्हटलं मग तुम्ही एवढ्या कथा केल्या, या कथेमध्ये तुम्हाला एखादा काही अनुभव आला का? म्हणे हो. मी 30 वर्षाचा असताना कथा करीत होतो आणि वृंदावनामध्ये मी कथेला सुरुवात केली. एक वयोवृद्ध तपस्वी मनुष्य येऊन कथेला बसायचा. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. मला असं वाटायचं की हा मोठा संत आहे आणि उत्तम कथाकार आहे. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, अहो म्हणे ते जन्मभर भागवतच सांगत आलेले आहे आणि ते आज तुमच्या कथेला बसलेले आम्ही आज पाहतोय, नाही तर ते बसत नाही. राहतात वृंदावनामध्ये, अनेक कथा सांगितलेल्या आहे, कोणाच्याच कथेत बसत नाही. पण ते येऊन बसल्यामुळे आम्ही सगळे जे श्रोते आहे, तर मग दुसऱ्या दिवसापासून जाऊन नमस्कार करून यायला लागले. परिचय नव्हताच, पण जाऊन नमस्कार करून मग व्यासपीठावर बसले. जाताना ते म्हणाले, तुम्ही आज नमस्काराला आले तर तुम्हाला काही पाहिजे आहे का? म्हणे मला रोजची दक्षिणा द्या. यांनी गूढ प्रश्न टाकला त्या माझ्यावर. म्हणे संध्याकाळी 6:30 वाजता यायचं आणि माझ्याकडे दक्षिणा घेऊन जायचं. आता ते पोचलेले संत होते. हा यंग मॅन असोसिएशन. आता याला दक्षिणा म्हणजे काय हे काही कळालं नाही. याला वाटले पैसे. बरोबर आहे ना, ते वयच असतं माणसं. बसलं, खाली बसवलं आणि ते व्यासपीठावर बसले आणि एकेका भागवताचा एकच श्लोकाची दक्षिणा द्यायची रोज, अर्थ सांगून जाऊन. तर म्हणाले त्या दिवसापासून मी कथा सांगत असताना माझ्या डोळ्यातून अश्रूच येतात. बस हा प्रसाद दिला. काय दिलं? आतले सगळे जे संसारी विषय होते ते दग्ध करून टाकले. दग्ध, नाश. विषय तो संपून टाकतात भगवंताचं भजन. पण महात्मा सुद्धा भजनी पाहिजे, भोजनी नाही. आज राबडी खिलाव, आज काय मोहन थाळ, पण त्याला देवाचं नाव आहे मोहन थाळ. पदार्थाला सुद्धा देवाची नावं देऊन चकाचक खाणे हा देहाचा स्वभाव बनून जातो. देहाचा स्वभाव बनून, पंचामृत अमृत आहे, पण मध जास्ती झालं की विष आहे. असं आहे. त्याला समप्रमाण केलं तरच.
तुमचा प्राणवायू सुद्धा हा समान असला तर स्वास्थ्य आहे. थोडंसं डगमग झाली की अस्वस्थता येते, विचाराने अस्वस्थता येते आणि प्राणाच्या गडबडीने सुद्धा अस्वस्थता येते. म्हणून तुम्हाला स्वास्थ्य राखायचं असेल तर नुसतं बसून राहून सुद्धा प्राण स्वस्थ नाही राहत, कार्यरत राहिला पाहिजे प्राण. वायपा तुमच्या पोटात जर कार्यरत नसेल तर पोट घुरघुर करतं, म्हणजे वायू फिरतो तिथे, बुडबुड असा आवाज येतो. कारण ते रक्ताभिसरण आणि अन्नाचं विसरण होत असताना तिथे वायू संचारतो आणि त्याच्याने बुडबुडा आत तयार होतो, आपल्याला दिसत नाही. म्हणून रोजची लक्षणा दिली. उपनिषदामध्ये संपूर्ण वेदाचा स्वाध्याय सांगितलेला आहे, पण उपनिषद आणि वेद ऐकून कोणाचा आतला अग्नी दग्ध झालेला नाही. झाला असतं तर विश्वामित्रांनी भानगड गेली असती की फक्त वशिष्ठाचा झाला होता म्हणून ते विरोध करत नव्हते. हे तर बिलकुल विश्वामित्र, दुर्वास, हमसे कोई बडा नाही, फक्त वशिष्ठांचं. कारण देवाच्या अवताराच्या आधीच दशरथ राजाकडे कमी दर्जाचं काम करीत होते. पूजापाठ सांगणे कमी दर्जाचं काम आहे, कारण तो यजमान कसा आहे काय. पण दशरथ राजा सत्यप्रतिज्ञ होता आणि इथे ईश्वराचा अवतार होणार होता. आता बा मी ते विनाकारण लाईट बंद करायला सांगले आमच्या भाऊला, त्याने सगळ्यात वेगळे त्याला म्हणलं उठ नीट लावून ये. आता तुम्ही म्हणाल तुमचं काय तुम्हाला काय बिल भरावं लागतं, तसं नाही. हे मंदिर आपलं आहे, हे लक्षात ठेवून वागावं लागतं. नौकर राहा पण आपलं आहे असं म्हणून नौकर राहा. देवाच्या मंदिरामध्ये दास्यत्व पडलं पाहिजे, आपला दास्य भाव टिकवला पाहिजे. आपण मी इतक्या वर्ष झाले येतोय असं नाही सांगायचं इथे. तू किती वर्ष झाले आला आणि तुझी बेरीज काय आहे ती त्याला माहिती आहे. कर्तृत्व आणि कर्माचा स्वाभिमान नसावा. कर्तृत्व करत राहा, कर्म करत राहा. कारण आपण इथे सगळेच जे जन्माला आलेले जीव ते कर्माला झालेले आहे आणि त्याच्यातल्या सत्कर्मानं आता आपल्याला जन्म थांबवायचा आहे. सत्कर्म योगे वय घालवावे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण चांगलं कर्म करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये असलेले जे विषय आहे ते विषय जात नाही, जन्मोजन्मीचे ते. अनंत नामदेव महाराजांना असं विचारलं की तुम्ही तुमची पांडुरंगावर एवढी प्रीती, अनंत जन्माचे पुण्य गेले त्याने हे विठ्ठले साधले. परमार्थ सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. संसारात सुद्धा मागच्या जन्माचं काही तुमचं असेल तर पत्नी सुख, पुत्र सुख, संतती सुख, संपत्ती सुख प्राप्त होतं, नाही तर काही नाही प्राप्त होत. त्यामध्ये बेरीज वजाबाकी कमी होऊन जाते. म्हणून ते म्हणतात भगवंताचे अनन्य भक्त जे आहेत ते भक्तिरूप धर्माचाच उपदेश करतात. म्हणून भागवतामध्ये देवऋषी नारदांना वृंदावनामध्ये भक्ती आणि ज्ञान वैराग्य थोडे जागृत झाले, पण भक्ती परिपूर्ण मोठी झाली. कारण ते भक्तीचं साधनच आहे. भक्ती ही परिपूर्ण होते. ज्ञान वैराग्याने परिपूर्ण झालेली भक्ती अनंत जन्माला उपयोगाची. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात भक्तांची दिनचर्या ही कधीच बदलत नाही. नाथ महाराजांनी एक पद लिहिलंय षटकर्माचं. मनुष्यानं मोठं जरूर व्हावं पण मी चांदीच्या ताटाशिवाय जेवत नाही असं नाही ठेवू. जे मिळालं
कारण त्याच्यातच जेवतो. म्हणजे तू स्वतःला काय समजतोय? परवा मला एक जण म्हणाले, का हो दादा, हे बाई कलियुग लोखंडाचं आहे. मग लोखंडाच्या ताटात येणार नाही, पुढे तर काय येणार आहे? कारण पितळी ताट बायांना घासाचा कंटाळा आहे. याला कसं आळं माळं तोंड काळं केलं की झालं काम. आळं माळं तोंड काळं नुसतं. ते म्हणता अशी काही घासलेली गाडी पाहिजे की नुसती फिरवलं की गेलं पाहिजे. इतका आळस झालाय, हे लक्षात आलं पाहिजे. मळ काढण्याकरता जरी काही साधनं असली तरी शक्ती ही उपयोगातच आली पाहिजे ना. शक्तीशिवाय काय होणार आहे? वैशंपायन म्हणतात, कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये अर्जुनाला सुद्धा भगवंतानी हाच उपदेश केला आहे की ब्रह्मदेवाच्या मानसिकापासून आपला सगळ्यांचा जन्म झालेला आहे. मग ब्रह्मातून उत्पन्न झाल्यावर सुद्धा आपल्याला धर्माचा उपदेश का समजत नाही? अर्जुनाला सांगताय भगवान की सगळ्यांचाच ब्रह्मातून जन्म झाला आहे, पण एकदा जन्म झाल्यावर ते कर्म जे आहे ते आपल्या मागे लटकलं आहे. आणि कर्म दोन प्रकारचं आहे, सत आणि असत. मग आपल्याकडून जर सत्कर्मच झालं तर आपल्याला या संसाराचे दोष लागत नाही. आता याला उदाहरण सांगतो. गोरोबा काकांच्या मुलगा गेल्यानंतर गाऱ्यात दाबला गेला त्यांच्या पायाने. ते आता पांडुरंगालाच माझ्या हातून हत्या घडायची असेल घडली. पत्नी अपशब्द बोलली. आता तिचंही खरं होतं की तिचं जर अपत्य तुम्हीच मारलं तर ती चवताळणारच, पण बोलताना एक बोलली, ती अपशब्द बोलली विठ्ठलाला. म्हणून गोरोबा काकाने एक हात उगारला आणि उगारल्याबरोबर त्या बाईने सांगितलं, विठ्ठलाची शपथ आहे, अंगाला हात लावायला, म्हणजे माराल तर बरं. यांनी त्याचा अर्थ वेगळा उचलला. कालांतराने मुलाला 6 महिने झाले, पत्नी स्पर्श कर, विठ्ठलाची शपथ आहे, हात नाही लावायचा माझ्या अंगाला. आता इथपर्यंत ठीक होतं. त्या बाईला कळालं की आता हे आपल्याला स्पर्श करणार नाही, संतती, म्हणून तिने तिच्या बहिणीला तयार केलं की तू माझ्या घरी येईन, तुझ्या पोटी संतती होऊ दे. तो सासरा पत्नीला दुसऱ्या मुलीला पाठवणार, म्हणजे जशी पहिली वागवली तशीच वागवा, संपलं. लक्ष द्या. घरी आल्यानंतर ही दुसरी पत्नी, नाही, तुझ्या वडिलांनी सांगितलं पहिली वागवली तशी, तुझ्या बहिणीने सांगितलं पहिली कशी वागवली तशीच तुला वागा. या दोघांनी एक दिवशी त्यांना जबरदस्ती केली, दोन्ही हात तोडून टाकले. भक्त बघा, भक्त ऐसे जाणा. आणि आपण पत्नीचा बाप रोजच काढतो आणि पंढरपूरच्या 28 वाऱ्या करतो. तिला समजून सांगा, तिचा बाप वारंवार काढायची गरज काय? कोणाला तरी बाप असल्याशिवाय जन्म होतो का? कोणाला आई असल्याशिवाय जन्म होतो का? केव्हा शुद्ध येईल? तर वारीने सुद्धा शुद्ध येत नाही, सत्संगाने शुद्ध येते. शेवटी दोन्ही हात कापले गेले. आता पोटा पाण्याची पंचायत पडली ना. त्या दोन्ही बाया मडके घराच्या, गोरोबा काकाला खाण्याची पंचायत व्हायची. पांडुरंग कुंभाराचे पोरगे बनवून आले, मला तुमच्या घरी घरा. आता यांचे मडके घालणे म्हणजे एका घंट्यात सगळं, आणि पैसे विक्री सुरू. यांचा नियम होता गोरोबा काकाचा की मरायचं मडकं फुकट द्यायचं आणि लग्नाचं मडकं फुकट द्यायचं. आता देव गेल्यामुळे गिरायकी खूप येऊ लागली. गोरोबा काकाच्या पत्न्या म्हणायचे, का रे भाऊ, देवाला म्हणायचे, का रे भाऊ, हे आता इतके फुकट देणं काय खरं का? गर्दी तर खूप व्हायला लागली, पुलाव पैसे. गोरोबा काका म्हणे, नाही, माझा नेम आहे की दोन्ही मडके फुकट
ते परवा ती बाई आली होती ना, तिचं ते मंगळसूत्र गेलं 3.5 तोळ्याचं होतं. तर ती म्हटलं बाई सापडून जाईल, ती मला ते 50 रुपये द्यायला लागले. म्हटलं बा मी हरवल्याचे पैसे घेत नाही, पण सापडलं की तुम्हाला द्यायचं असलं तर द्या, तुम्हाला इतकं आग्रह पण आता नका देऊ. दुसऱ्या दिवशी सापडलं, तिने खूप रडली होती ती, ते मोडायचं होतं ना आता काही राहिलं नाही. त्यांनी यांचा दुराग्रह झाला की हिने मुद्दाहून हरवून टाकलं मोडाचं नाही म्हणून. मी तिला म्हटलं कपाटाच्या कोपऱ्यामध्ये पडलं आहे ते. सापडलं त्याच दिवशी सापडलं. तिला गेल्यावर 8 दिवसानं आले, दादा म्हटलं काय काकू तुम्ही तर मोडणार होता ना, हे नाही म्हणत ना. म्हटलं जाताना काही देऊन देईल 50 रुपये चालले दाखवायला. ते हे जे हात आहे ना, हे जर द्रव्य हे सत्कर्माचं नसेल तर द्यायला थरथर करतात, आणि जर सत्कर्माचं द्रव्य असेल तर मनुष्य भारतन देईल. माझा नेम आहे. असे काही लोक असतात आपला नेम ठेवतात ते व्यवसायामध्ये, नाही. कारण कुठेतरी नियम पाहिजे. तो गोरोबा काकांनी सांगितलं नाही बरं. मग लक्ष्मी आली आणि दोन्हीचे दोन्ही व्यवहार करायला का म्हणे असा येतो. आणि तू म्हणते तुमचे भक्त असे, त्याच्या हृदयातला सगळा संसार संपलेला मी त्याच्या हृदयात बसलेलो आहे. मग म्हणे तुम्ही असून त्याचे 2 हात तुटके. आता आईशिवाय गत्यंतर नाही. म्हणे चल आपण आता इथून निघून जाऊ. मग गोरोबा काकाला देवाने सांगितलं म्हणे वा ही मी तुमच्या जातीची मुलगी आली, मी तुमच्या जातीचं, आमचं लग्न लावून द्या. गोरोबा काकाने रुक्मिणीचं पांडुरंगाचं लग्न लावून दिलं आणि तिथून ते निघाले देव पंढरपुरात. म्हणे आता गंमत कर, नाव आहे इकडे. खरे म्हणे तर गोरोबा काकाची तुझी परीक्षा पाहिजे, तुला कच्चा ठरवला, त्याला 2 हात नाही ना, त्याचे 2 हात आण, तुझ्या कीर्तनाशिवाय हात येणार नाही. गोरोबा काका पंढरीच्या वारीला आले, 2 हात नाही. लोक टिंगल करताय, स्वतःचे हात तोडले म्हणजे आउट ऑफ स्टेशन. आता खरी गोष्ट करतो, पांडुरंगाला माहिती आणि 2 पत्नींना माहिती. अरे पोराची हत्या गेली म्हणे त्याने, तो काय सोपा आहे म्हणून हात तुटले. अरे बोलायला काय, वारा वाहतं तसं उपंत लोक. नामदेव महाराजांनी जिज्ञासा ठरवली, आज पांडुरंगाचं भजन करताना 2 हात वरती करा. आणि कीर्तन सुरू झालं वाळवंटामध्ये. आता गोरोबा काका 2 हात छोटेच, वरती करा. आता किती जाणार छोटे हात वरती, भजन करा आणि डोळे लावा. असं म्हटल्याबरोबर गोरोबा काकाचे 2 हात, अगम्य लीला. नामदेव महाराज भजन थांबवलं, गोरोबा काकाकडे आले आणि गोरोबा काकाचे 2 हात पांडुरंगाच्या रावणाकडे केले आणि जोडायला लावले. काका हा चमत्कार माझा नाही, या पांडुरंगाचा आहे. पण तुमच्या मनामधला सगळा संसार जसा दग्ध झाला तसा माझ्या मनातलाही संसार दग्ध होऊ द्या, असं नामदेवांनी गोरोबा काकांना. याला म्हणतात आतला कशाने गेला तो संसार सगळा, तो भजन आहे. भजन काय करतं तर आतलं जे सगळं खरगट आहे, जसं किती चिकट जागा असली ना, ॲसिड टाकलं हे फडफड फडफड करतं सगळं साफ होतं. त्याप्रमाणे हे भजन अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगमा हरिपाठ. हरिपाठी गेला तो निवांतची ठेला, भ्रमर गुंतला सुमन कळी. तसं आहे, या भगवंतामध्ये हा जीव अटकून जातो. म्हणून दग्ध झालं पाहिजे. स्थावर जंगम सगळी जगताची रचना सत्ययुगाच्या आरंभापासून ब्रह्मदेवानं दक्षाला धर्माचा उपदेश केला.
आणि ज्येष्ठ द्रोहोत्री आदित्य म्हणजे सविता म्हणजे विवस्वान यालाही धर्म सांगितला. त्याने पुढे तो धर्म त्रेतायुगामध्ये विवस्वानाचा पुत्र मनूने जगाच्या कल्याणाकरता हा धर्म इक्ष्वाकूला सांगितला. इक्ष्वाकूने तो उपदेश विश्वव्यापी प्रचार केला आणि संसाराचा प्रलय घडवला. हा जो संसार आहे याचा एकदा प्रलय घडवावा लागतो. आता बघा तुम्ही, हे जे लोक त्रासून जातात ते म्हणतात बस आता याच्यापेक्षा मरण बस खलास, म्हणे हाल होतील, म्हणे होतील तर होतील. मग का हो, वाममार्गानं वागणारा धुंदुक्कार, आता दोन्ही घडवलं, त्याने कथा ऐकल्याबरोबर त्याची प्रेत योनी मुक्त होऊन तो गेला ना. मग तुम्ही तर प्रेत नाही ना, अजून मानवच आहे ना, मग कावरं नाही होत आहे. का नाही होत आहे अशी भावना तर धुंदुक्काराने ऐकण्यात जिज्ञासा ठेवली. आपण म्हणता कुठे ऐकू, नाही मी शरणात, कोणी म्हणतं बद्रीनारायणला, कोणी म्हणतं द्वारकेला. अरे कुठे ऐकलं तर ऐकलं पाहिजे. कुठेही ऐकलं पाहिजे. ते भागवत आहे. भक्ताना अभंकया, व्यासांनी लिहिलं पण शुकदेवाचं ऐकलं तेव्हा फरक पडला. लिहिणाऱ्याला सुद्धा ऐकावं लागलंय, मोठा विषय आहे. आणि शुकदेव त्यांना तर ऐकणारा पाहिजे होता, सांगून तयार होतं. एकदा सांगून मोकळं व्हायचं आहे. राजा परीक्षिताला सांगितलं, अरे खटवांग राजा, 1.5 घटक्यात तुला तर 7 दिवस बाकी आहे. सदा सव्यात भागवती कथा, तुला तर 7 दिवस बाकी आहे. तुला नाही उद्धरलं तर माझं नाव बदलून नाही. आणून पोचवला परिस्थितीला. जाऊ म्हणे जा. शुकदेव निघून गेले. राजा परीक्षितला मी उद्धार केला हे पाहायला सुद्धा थांबले, कारण ती भगवंताची कथा आहे. उद्धार होणारच, पण गद्दार असेल तर उद्धार होत नाही. महाराष्ट्रात गद्दार शब्द फार गाजतोय. बाप सुद्धा म्हणता गद्दार झाला म्हणून. पण गद्दार शब्द सुद्धा संस्कारजन्य लोकांच्या तोंडातून येतो. नाही तर आपल्यासारखे काय म्हणतात हरामखोर. गद्दार शब्द पुष्कळ गोड आहे, पण हरामखोर शब्द फारच वाईट आहे. भगवंताचे भक्त जे आहे सदा धारण करतात देवाला आणि धर्माला धारण करतात, त्यांची क्रिया चांगली होते. भगवंत हृदयामध्ये धारण केल्यानंतर आपला क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणून मी आधीच पोरांना म्हटलं, तर तुम्ही भांडे घासताना मस्त कथा आहे. जसे भांडे स्वच्छ होता तशी कथा स्वच्छ करून टाकली. म्हटलं आज मनाला आत्ताच सांगितलं, कथा सुंदर आहे. सदा सेव्यात भागवती कथा. कथा काय करते तर जीवाला तृप्त करते, पण व्यथायुक्त कथा नको. आपल्या संसारात कसं आहे, व्यथा आहे. मी काय नाही केलं पण कोणी नाव घेतं का भाऊ आपलं, हे व्यथा आहे. बरं कितीक दिवस नाव घेतील. एकदा सांगितलं ना की बाबाने आमचं खूप चांगलं केलं, बघ संपलं नाही. याला वाटतं रोजच ते रेकॉर्ड चालले पाहिजे. आणि हा रोज कथा ऐकतो, रोज कथा वाचतो. कथा तृप्त करते, कथा तृप्त करते. एक उदाहरण सांग. एक मनुष्य बाहेर जाऊन आला आणि एकादशीला कीर्तनाला बसला. त्याच्या पोटात काही नव्हतं. त्याला जो प्रसाद मिळतो की आता घरी जाऊन काही मिळणार नाही आहे, एवढ्यावरच आपला आता फराळ, तर तो ते 2 लाडू म्हणा किंवा ते जे खातो
तेवढ्यावर त्याची रात्र शांत निघून जाते. बस एवढाच असतो तो. मग परवा एकादशीला लाडू होते. मी म्हटलं बस काही लोकांना आता इथेच फराळ होऊन जाईल, म्हणजे घरी गेला की पटकन झोप लागलं. ते म्हणजे उद्या वाटा म्हटलं नाही, आजच्या आज वाटवते मला, म्हणून मी परत तिथे घेऊन बसलो. कारण एखादा येतो बिचारा परस्पर कथेला बसलेला असतो, घरी जाऊन त्याच्याऐवजी इथेच त्याचं पोट भरून गेलं की गार. तृप्तता ही मनानं होऊन जाते, नाही तर देहाला कोठा ओव्हरलोड झाल्याशिवाय काही तृप्तता येत नाही. पण मन जर तृप्त असेल तर थोडक्या याच्याने सुद्धा समाधान होऊन जातं. नारायणाची आराधना करणारे भक्त चंद्रासमान गौर होऊन जातात. चंद्र कसा आहे? शांत आहे, आणि रंग कसा आहे? तर गौर आहे. त्याप्रमाणे भगवंताची आराधना करणारे लोक परब्रह्मस्वरूप भगवंताच्या अच्युत पदाला प्राप्त करून घेतात. धर्मराजाने प्रश्न विचारलाय, एक प्रकरण संपलं. पितामह, आपण सांगितल्याप्रमाणे कल्याणमय मोक्षाचा धर्म मी श्रवण केला. आता आपण आश्रम धर्माचं पालन मनुष्यानं कसं करावं, तो सर्वोत्तम धर्म कोणता याचा उपदेश करा. आतापर्यंत जे आपण ऐकलं हा मोक्ष धर्म ऐकला. असं वागलं की मोक्ष आपल्या हाती. आमच्या संतांनी तर असं लिहिलंय, मुखी नाम हाती मोक्ष, साक्ष अनेकांची. तुम्ही मुखात नाम घ्या, मोक्ष तुमच्या हातात. जसा बिल्डर म्हणतो तुम्ही कर्ज काढून द्या, पैसे भरा, किल्ली तुमच्या हातात. त्याची रक्कम निघून गेली पाहिजे, मग तुम्ही केव्हाही फेडत बसा, किल्ली तुमच्या हातात. तसं आहे. बिल्डरला बँक अनुकूल असते, आमच्याकडून कर्ज घे तुला, असं आहे. हां, कसं संसाराचा मुद्दा कसा पटला, आतापर्यंत बोलले होते का? हे असं आहे. द्रव्याचा विषय काढला की माणूस आतून खुलला. द्रव्य तरी दचही पोट फोडलंय आणि वीरलाही पोट जोडलंय. शब्द उत्पत्ती दी, आपण शब्दाकडे लक्ष देत नाही, पण शब्दाचं ज्ञान खूप महत्त्वाचं असतं. एवढ्या मोठ्या भागवतामध्ये व्यासांनी एक शब्द लिहून ठेवला आहे. कोणाकरता? वक्त्यांकरता. कणलोभेन सारस्ततंगता. कलियुगामध्ये द्रव्याच्या लोभाने वक्ते भागवताच्या कथेचा सार घालवून टाकतील. कणलोभेन सारस्ततंगता, हेही लिहून ठेवलंय, पण हे वाचतच नाही आपण. कणलोभेनं कलियुगात कथा होतील, पण कणलोभेनं सार. कोणालाही उपदेश करतात, अरे तो चांगला वागतो, कधी त्याचा धर्म कसा, त्याचं द्रव्य कसं, कुठेही लावून द्यायची एवढी मोठी पुण्य करता. मंदिरात येऊन ऐक ना, त्याला काय सांगायचं, तुझ्या घरी नंतर कर, आधी ऐक, काही सुधार आणि मग कर. आपल्याला काय करणार? हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून तुम्ही जर वारीमध्ये चालले तर काही गावचे लोकांना वारीला काही द्यायचं असतं तर ते गावाहून तयार करून रस्त्यावर उभे राहतात, पण वारीला आपल्या घरी नाही बोलवत. का? त्यांना वारीचं महत्त्व आहे. घरी आल्यावर पाय लावले आणि फायदा होईल आणि पैसे येतील याचं महत्त्व नाही आहे. आपल्याला तर कोणाकडे उशीर म्हणल्यावर चला ना, मग मोठं घर आहे ना, म्हणता येईल ना काही. अरे काय होत जाईल, वारी फिरवायची नाही, आपण वारीच्या जवळ जायचं. त्या पुण्याला असे डुप्लिकेट लोक तयार झाले
तुम्हाला वाटायचं आहे की वारीला तुमच्या वडिलांच्या नावाने जसं यांनी कीर्तनकारांनी पैसे ठेवून गेले मंदिरांमध्ये आणि आता कीर्तन करत तसे गुन्हेगार निघाले तिथे. म्हातारी लोक अमुक लोक देऊन देतात पैसे, तुमच्या खारका वाटणार आहे, तुमच्या बदाम वाटणार आहे, थोडंफार वाटून दिलं समोर त्या म्हातारीत काही फिरता येत नाही. चाललं तर पुढच्या वाटतो काकू मी चाललं जातो, काकू इकडे पुतण्या तिकडे. काय करायचं असेल ते हाताने करा. मी सुद्धा इथे काही लोक येतात ना बादशासारखे प्रसाद ठेवण्यात, तू वाटणं जरा तुमच्या हातानं दान करा. हाताला महत्व आहे. दान करण्यात म्हणजे आपण दिलं पाहिजे. आरती फिरवायची नाही, आरतीच्या जवळ आपण गेलं पाहिजे. पण हे सगळे लोक कणल उभे ना 4-4 आरत्या करत. उत्सव असेल तर गोष्ट ठीक आहे, पण अशा कीर्तनात आरती नाही केलं पाहिजे. आरतीच्या जवळ ज्याला घ्यायचं असेल मग तिथे ठेवली जाते आणि सगळ्यांना तिथेच जावं लागतं स्टूलावर. मध्ये कोणीच घेऊ देणार नाही तुम्हाला आरती, तिथे जाऊन घे. बरं खाली त्याच्या खाली ताट पण नसतं, काही टाकू बी नको डोकंही उठवू नको. काही लोक काय करतात पैसे टाकायचे इकडे, म्हटलं नाही तिथेच. जो सज्जन आहे त्याला ठेवायचं असेल तर तो ठेवायला जातो. हे लक्षात आलं पाहिजे. हे ज्ञान लोपलं आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी ते पुन्हा लोपले. ज्ञानजगी हित नेण्याचे कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. भीष्म पितामह म्हणाले, एकदा नारदांकडून मी एक प्राचीन कथा ऐकली आहे, ती तुला सांगतो धर्मराया. पण सांगताना मी आमच्यापासून ऐकली असं सांगता, मी तयार केली असं नाही सांगत, किंवा मला सुचली असं नाही सांगत. कारण श्रवणाशिवाय गत्यंतर नाही. श्रवण महत्वाचं आहे. श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे भक्ती, श्रवणे मिळे मुक्ती. म्हणून नवविधा भक्तीतलं पहिलं सूत्र काय आहे? श्रवण. पण ते सुद्धा सत्श्रवण. तुम्ही काय केलं? श्रवणाच्या ठिकाणी करमणूक करून टाकली. अहो त्या खेडेगावात आम्ही भागवताला जायचो ना, 5 वाजलं की उरवा हरिपाठ करणार. थांब ना जरा, श्रवण महत्वाचं आहे ना. तो ते ओरडणं तर सोपं आहे अगदी. आणि हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. नाटकं तर इतके सुंदर करता. मुद्दा जर चालत असला तर त्याला मध्ये सोडता येत. मोठ्याने म्हणा ना, नाही म्हणे मग हरिपाठ झालं गेलं की देवाचं होतं ना, मग ते 5 मिनिटं नंतर जेवण. भागवत येते, हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. अनुभव आला पाहिजे. म्हणून सत्ता म्हणजे चंगळ झाली आहे. त्यामुळे शरीरातलं अमंगळ निघत नाही. ईर्ष्या, राग, द्वेष, मी कथा ऐकली आहे. नारद आणि देवराज इंद्र हे दोन्ही बसले होते. इंद्रानं नारदाला आपल्या इंद्राच्या इंद्रपदावर बसवून अर्ध्या कोपऱ्यात इंद्र बसला. संतांना कुठेही बसताना भय नसतं, कारण त्यांना त्या पदाचं काही किंमत नसते. नारदाने आपलं आसन टाकलं, इंद्राच्या इंद्रपदावर बसले. इंद्र बाजूला बसला. इंद्रानं नारदांचा सत्कार केला. नारदांनी विश्राम घेतला. इंद्राला विचारलं, इंद्रा काही विचारायचं आहे का तुला? आज एवढी तोल चालली आहे. मतलब असलं म्हणजे लोक आदरातिथ्य फार जोरात करतात. मतलब असलं म्हणजे आदरातिथ्य फार जोरात करतात. नारदांनी विचारल्यानंतर इंद्र म्हणाला, महाराज
मला आश्चर्यकारक घटना काही सांगा. तुम्ही इतकं सगळं भ्रमण करतात तर तुम्ही काही आश्चर्यकारक घटना पाहिल्या का? जसं मी तुम्हाला रेल्वेतल्या कीर्तनकाराची गोष्ट सांगितली की तुम्हाला काही अनुभव आला आहे का भागवताचा? त्याने सांगितलं की एवढे विद्वान असून सुद्धा ते माझ्या भागवताला येऊन बसायचे, त्यामुळे मला वाटलं की आपलं काय. तर त्या दिवशी याला खरं भागवत करण्याचा दिवस होता यांच्या भाग्यात, म्हणून तो विद्वान माणूस तिथे बसलेला. आपल्याकडे सुद्धा 1982 साली 80 साली याला टेकून एक ग्रस्त बसलेलं, खादीचे कपडे, खादीची साधी टोपी, म्हणजे त्याला इस्त्रीने काही नाही. ते रोज बसायचे, माझी कथा चालायची, खाली वर इकडे सगळी गर्दी असायची. त्यांनी ती गर्दी बरोबर ते स्वतःही भागवत सांगणार होते. एका एज्युकेटेड इंजिनियरचे वडील होते, येवल्याचे राहणार होते. त्यांनी शेवटच्या दिवशी एवढे ते रुपये गोळा केलेले जवळचे असे भागवतावर टाकले आणि गोत्र उच्चार केला स्वतःचा. तो ऐकल्याबरोबर मी व्यासपीठावरून कुरलो आणि लगेच पायावर डोकं ठेवलं. म्हटलं महाराज, पहिल्या दिवशी प्रवचन दिलं असतं, पहिल्या दिवशी जर परिचय करून दिला असता तर आपल्याला योग्य ठिकाणी बसवलं असतं. आणि मग म्हणे मी जर असं सांगितलं असतं तुम्हाला की मी भागवत वाचणार आहे, तर तुम्ही इतकं जे तुम्ही रंगतात ते रंगले नसते. बरं, मोठा माणूस बसला आहे, मोठा माणूस बसला आहे, मोठा माणूस बसला आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी 400 भागवत केले असतील, पण असं भागवत माझ्याकडून झालेलं नाही. त्यांना दुसऱ्या दिवसापासून बाबाच्या जवळ जागा दिली होती. कारण माणूस बरोबर, त्यांचं म्हणणं बरोबर होतं. मी लहान होतो तेव्हा. घाबरून मनुष्य येत असून सुद्धा उलटं सुलटं बोलून टाकतो. भयापोटी येत असून सुद्धा, म्हणून काही शिक्षक हुशार मुलगा जर चुकला, उद्या घेईल मी तुझं, आज नको बोलू तू, अरे हा घाबरला आहे म्हणून चुकतोय, कारण माहिती असतं त्यांना हा मुळात हुशार आहे. भयापोटी मनुष्य चुकून जातो. मग दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतात काय बोल आता, मग बरोबर उत्तर बस सरांनी आपल्याला गोड बोलले आपल्याशी, म्हणजे त्याचं भय निघून जातं. जसं मारक्या म्हशीला किंवा मारक्या गाईला दूध काढणारा आधी पाठ बीट चोळून मिळून बसून मग खाली बसतो, मग काढतो. शेतकऱ्याला ज्ञान असतं. बरं मोठा सावधान करतो तो. दोन्ही गुडघ्यात भांडे धरत नाही म्हशीचे, नाही तर म्हशीचं भांडं दोन्ही गुडघ्यात धरावं लागतं. दोन्ही हाताने गाईला चिमटा आणि म्हशीला अंगठा. कशी धुतं म्हस? अंगठा दाबून असं चर 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 भांडं येते. पण मारक्या म्हशीचं एकाच हाताने एकच धुवावं लागतं, कारण तिने लाट जर फटकवली तर दूध गेलं. म्हशीला अंगठा आणि गाईला चिमटा, असं आहे. तुम्ही चिमट्यानं काढलं तर ते सोडत नाही पाना, तिला अंगठ्यानेच दाबावं लागतं. चर 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 चर. आता तर मशीन नाही आलंय. हे लक्षात आलं पाहिजे. मग त्यावेळेस हे स्वरूप जेव्हा कळालं इंद्राला की नारद आता आपल्याला अनुभव सांगतात, त्यावेळा नारद म्हणाले, मी गंगेच्या दक्षिण किनाऱ्यावर महत्पद नामक नगरामध्ये गेलो होतो. तिथे एक ब्राह्मण राहत होता. तो एकाग्र चित्तानं शांत भावानं राहणारा होता. त्याचं गोत्र अत्री गोत्र होतं. तो वेद चांगले जाणत होता, पण मनामध्ये कुठलाही संदेह राहिलेला नव्हता. वेदाने संदेह राहतो, पण त्याच्या मनात संदेह राहिला नव्हता. तुम्ही गुरु, आता पुष्कळ लोक गुरु करतात, पण आपले गुरु इतके पॉवरफुल आहे का, आपण उद्धरू का, असा संशय त्यांच्या मनात असतो. म्हणून ते उद्धरत नाही. उद्धरे आत्मात्मानाम. आपला उद्धार आपण करायचा आहे. गुरु सांगून मोकळा होऊन जातो.
सुखदेवांनी काय सांगितलं, तुला सांगितलं मी जाऊ, आता तू दे आहे का कोण आहे म्हणे, मी दे नाही, चल चल समजलं, चाललो. आपला उद्धार आपल्याला करायचा आहे. दिवसेंदिवस आपण याच्यातून निघालो पाहिजे. आज देवाने संधी दिली आहे तरी आपण निघत, पण त्याचं कारण काय आहे, तर आपल्या सवयी आहे. नाही त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालणं, हे समजत नाही आपल्याला. मग सवयी दुरुस्त केल्या पाहिजे. इंद्रिया सवडी, हरिपाठ हिंदी शब्द परत आहे. आपण इंद्रियाच्या सवयी लपवतो आणि म्हणून आपलं हृदय स्वच्छ होत नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. पाणीच जर खराब असलं तर साबण काय करणार आहे, लक्षात ठेव. आधुनिक सज्जन माणसं जरी माठ विसळायचा असेल तर तो माठातलं पाणी मोरीत टाकत नाही, बादलीत टाकले तर झाडांना टाकून देणं, काय वाया घालवतं. इतकी काय कंजूसी करता, आता का डोक्यावर भरावं लागतं का. पण तो म्हणेल नाही मोर जाऊ तो नाही करत, ते जर जाऊन झाडाला घालून गेले. ते मोरीत टाकणं व्यर्थ समजतात आणि झाडाला टाकणं योग्य समजतात. अशा ओटता हो बादल्या त्या मोरीमध्ये, कारण नसतं, लक्षात नाही घेत. म्हणून पाण्याला ओतू नये मातू नये असं सांगितलेलं आहे. पाणी हे जीवन आहे. आता ते कोणत्या तरी राष्ट्रामध्ये आज घरांमध्ये पाणी घुसून तो सामान असं वाहून बाहेर येतोय, घराला जातं तर माणसं चालले आहे. कसा घरातला सामान काढला, पंचमहाभूतातला एका नाही पहा, एक पंचमहाभूत असं जाळून राख करून टाकतं. एक पंचमहाभूत असं आहे की दरवाजे उघडून गेले, ते पाणी घुसलं तर, आणि टेबल चालला तो बाहेर असा, तो जरा जरा तो जरा चालता तो तर दुसरं बाहेर पडत आहे. पंचमहाभूताचं तांडव नृत्य आहे ते. वारा, अरे याची लाईटाची प्लेट त्याच्या बदल्यावर त्याची तिकडे, हे पंचमहाभूत आहे. आश्चर्य पाहिलं म्हणे मी की पंचमहाभूताच्या योगानं या ब्राह्मणाच्या इंद्रियांमध्ये सगळी स्थिरता होती. हे म्हणून मी परवा सांगितलं ना की आपल्यावर सत्ता कोणाची आहे, तर पंचमहाभूताची. आपण पंचमहाभूतावर सत्ता गाजवायची. या पंचमहाभूताला जर ताब्यात घ्यायचं असेल तर वेदांना असं सांगितलं आहे, पृथ्वी तत्व गणपतीत आहे, वायू तत्व देवीमध्ये आहे, जलतत्व शिवामध्ये आहे, आणि शब्दतत्व आकाशात आहे, आणि तेज तत्व सूर्यात आहे. यांची उपासना केली तर पंचमहाभूतांपासून आपलं रक्षण होतं. याच्याकरता 5 धातू आहे जगामध्ये, आणि त्या पंचधातू आपल्याजवळ पाहिजे. म्हणजे कारण याच प्रमाणे 5 धातू आहे जगामध्ये, सोनं, चांदी, तांब, पितळ आणि लोखंड, हे 5 धातू. लोहतत्व, सुवर्णतत्व, रजतत्व, ताम्रतत्व आणि पितळ. आता बघ, आम्हाला गुरुचा खडा सांगावा लागतो ना कोणाला, सोन्यात सांगत नाही. आता काल परवा बसून मी पितळात घालायला सांगितलं, कारण पितळाचा रंग कणमनासारखा आहे, सोन्यासारखं. पर्यायी योजना तुम्हाला कराव्या लागतील. कुठून आणत. मग एक ताईने मला विचारलं, दादा कानातले, म्हणलं पितळ्याचे घालणं का बरं, डोकं उठत नाही. तरी मला सोनं पिचडतच होतं म्हणे. म्हटलं मग बरोबर घाल पितळेची. बऱ्याच लोकांना सोनं पिचडतं कानामध्ये, कान फाटून जातो, टाका घालून परत सोनंच घालतो आपण. काय वावड आहे. रामशास्त्री प्रभूने कुंडल घातलं म्हणून काय सगळेच कुंडल घातलं. 5 बऱ्याच लोकांच्या एका काळात कुंडलात.
म्हणून त्यावेळेस स्वाध्यायामध्ये संलग्न राहत होते. ते जे ब्राह्मण आहे त्यांना हे वेद का, तर स्वाध्यायामध्ये संलग्न राहत होते, तोंडाने सत्यवादी होते आणि सत्पुरुषांचे आश्रय घेत होते. सत्पुरुषांचे आश्रयच होते आणि आशीर्वाद घेत होते, म्हणून हृदय स्वच्छ झालं होतं. कृष्णार्पणमस्तु. हृदय स्वच्छ करण्याचं केमिकल दिलं महाभारताने. सत्यगुरु राय कृपा मग केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो दाणा ठेविला कर, पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या